आपले प्रतिनिधी बालाजी सुरवसे माझ्यासोबत आहेत। बालाजी, नेमकी काय माहिती आहे? कुठला हा व्हिडिओ आहे? नक्की आपण जर पाहिलं तर धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजाळ हे तुळजापूरमध्ये नवरात्र सांस्कृतिक महोत्सव सुरू आहे आणि या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी टाळ्या वाजवत देवीच्या गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे। एकीकडे धाराशिव जिल्ह्यातील भूम, परांडा, वाशी, कळंब या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली, पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली, अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं, घरं वाहून गेले, अशी सगळी परिस्थिती एकीकडे आहे। मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर धाराशिवचे जिल्हाधिकारी यांनी हा एकीकडे जर आपण पाहिलं तर हा कार्यक्रम जो आहे तो पूर्वनियोजित होता, सांस्कृतिक कार्यक्रम होता। नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने हा कार्यक्रम केलेला होता। मात्र हा कार्यक्रमच्या उद्घाटन प्रसंगी त्या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं टाळ्या वाजवून डान्स केलेला आहे त्यामुळे आता नेटकऱ्यामधून जे आहे ते मोठ्या प्रमाणावर जिल्हाधिकाऱ्यांना ट्रोल केलं जात आहे। त्याचबरोबर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी देखील या बाबतीत जो आहे तो संताप व्यक्त केलेला आहे। कुठतरी जिल्हाधिकाऱ्यांचं जे वर्तन आहे ते चुकीचं असल्याचं देखील आता सर्वतून प्रतिक्रिया त्याला पाहायला मिळत आहे। त्यांची काही प्रतिक्रिया आली आहे जिल्हाधिकाऱ्यांकडून? नक्कीच जिल्हाधिकाऱ्यांना आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र अद्यापर्यंत संपर्क झालेला नाही। त्यांच्याबरोबर संपर्क सुरू आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।